नमस्कार महिला भगिनींनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये पहा आपण महिला व बालविकास विभाग भरती 2024साठी पर्यवेक्षिका या पदासाठी आज आपण काही तांत्रिक प्रश्न पाहणारे आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणत्या उद्देशाने सक्षम अंगणवाडी व पोषण अभियान 2.0 ही एकात्मिक योजना सुरू करण्यात आली। तर महिला भगिनींनो, तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर या प्रश्नाचं उत्तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 मुले, किशोरवयीन मुली, गर्भवती महिला तसेच स्तनदा माता यांच्यातील कुपोषण निर्मूलन या उद्देशाने पहा सक्षम अंगणवाडी व पोषण अभियान 2.0 एकात्मिक योजना सुरू करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 5 जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन हा साजरा केला जातो। तर पाहूया पर्यावरणाशी संबंधित असलेले आंतरराष्ट्रीय दिवस। तर पहा 22 एप्रिलला वसुंधरा दिन हा साजरा केला जातो, 16 सप्टेंबरला ओझोन दिन, 2 डिसेंबरला पर्यावरण संरक्षण दिन साजरा केला जातो आणि 5 डिसेंबरला मृदा दिन साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक तिसरा, द राईज ऑफ द मराठा पॉवर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 न्यायमूर्ती महादेव रानडे हे द राईज ऑफ द मराठा पॉवर या पुस्तकाचे लेखक आहेत। तर ते पहा सन 1878 मध्ये पुणे येथे पहिल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते। कोण? तर न्यायमूर्ती महादेव रानडे हे। प्रश्न क्रमांक चौथा, जैन धर्मातील तीर्थकार वर्धमान महावीर यांचे चिन्ह कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा सिंह हे जैन धर्मातील तीर्थकार वर्धमान महावीर यांचे आहे। कोणतं चिन्ह आहे? तर त्यांचं सिंह हे चिन्ह आहे। तर पहा तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण पुस्तक आणलेलं आहे, TCS पॅटर्ननुसार अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी। तर या पुस्तकामध्ये पहा तुम्हाला एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे, पोषण अभियान, संगणक यावर महत्त्वपूर्ण प्रश्न असतील। तर या पुस्तकामध्ये पहा तुम्हाला आत्तापर्यंत झालेले सर्व प्रश्नपत्रिकामधील PYQ प्रश्नाचा समावेश करण्यात आलेला आहे। याचं वैशिष्ट्य पहा, हे पुस्तक फास्ट रिव्हिजनसाठी पहा TCS पॅटर्नचे PYQ प्लस संभाव्य वन लाइनर व ऑब्जेक्टिव्ह प्रश्न या पुस्तकामध्ये आहेत। हे पुस्तक पहा पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी दर्जेदार पुस्तक आहे। तर या पुस्तकातून पहा तुम्हाला संपूर्ण तांत्रिक 80 गुणाची जबरदस्त तयारी होणार आहे। तर याचे लेखन व संकलन पहा विकास सिंधाळकर सर, पवन देशपांडे सर आणि सचिन कुरुंदकर या सरांनी केलेलं आहे। तर हे विजयपथ पब्लिकेशन पुणे या ठिकाणाहून प्रसिद्ध झालेलं आहे। तर तुम्हाला जर हे पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पुस्तकाची लिंक देईल, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। पुढचा प्रश्न आहे, नीती आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 जानेवारी 2015 मध्ये नीती आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन पहा, एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणारी पहिली भारतीय अपंग महिला कोण ठरलेली आहे? तर कोण ठरलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अरुणिमा सिंह। कोण? अरुणिमा सिंह या एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणारी पहिली भारतीय अपंग महिला ठरलेली आहे। तर पहा महिला भगिनींनो, माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर, तर यांची उंची पहा किती आहे? तर 8848 मीटर इतकी आहे उंची। तर एव्हरेस्टवर चढाई करणारे जगातील पहिले व्यक्ती कोण ठरलेले आहे? तर ते एडमंड हिलरी। कोण? एडमंड हिलरी हे एव्हरेस्टवर चढाई करणारे जगातील पहिले व्यक्ती ठरलेले आहे।
तर एव्हरेस्टवर चढाई करणारे पहिले भारतीय कोण ठरलेले आहे? पहिले भारतीय तर कोण आहे? तर ते अतारसिंह चिमा. अतारसिंह चिमा हे एव्हरेस्टवर चढाई करणारे पहिले भारतीय आहेत. प्रश्न क्रमांक 7. ICDS योजनेअंतर्गत कोणत्या वयोगटातील बालकांचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, 0 ते 6 वर्ष. तर ICDS योजनेअंतर्गत 0 ते 6 वर्ष या वयोगटातील बालकांचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 8. डॅश डॅश हा गव्हर्नर जनरल स्वतःला बंगालचा सिंह समजत असे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड वेलेन्सी. तर लॉर्ड वेलेन्सी हा गव्हर्नर जनरल स्वतःला पहा बंगालचा सिंह असे समजत असत. प्रश्न क्रमांक 9. काशी या महाजनपदाची राजधानी पुढीलपैकी कोणती होती? तर ऑप्शन क्रमांक 3 वाराणसी. कोणती? तर वाराणसी ही बघा काशी या महाजनपदाची राजधानी होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये डॅश यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 वासुदेव बळवंत फडके. तर पहा भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 11 ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 प्रदीप हे पहा ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी आहेत. तसेच पहा 1963 मध्ये लता मंगेशकर यांनी ए मेरे वतन के लोगो हे गीत गायलेलं आहे. प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी कोणता दिवस हा राष्ट्रीय पोलिओ दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 24 ऑक्टोबर हा जो दिवस आहे तर हा दिवस राष्ट्रीय पोलिओ दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, पंतप्रधान मातृत्व वंदन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेस डॅश एवढी रक्कम दिली जाते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 5,000 रुपये. तर पंतप्रधान मातृवंदन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेस 5,000 रुपये एवढी रक्कम दिली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पंजाब नौजवान सभा खालीलपैकी कोणाशी संबंधित होती? तर ऑप्शन क्रमांक 2 भगतसिंग यांच्याशी पंजाब नौजवान सभा ही संबंधित होती. पुढील प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा राजस्थान हे जे राज्य आहे तर हे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 16 कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 योजना लागू केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 महिला आणि बाल विकास मंत्रालय या केंद्रीय मंत्रालयाने सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 योजना लागू केली. पुढचा प्रश्न, आशियातील सर्वात मोठे कृषी विद्यापीठ कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चौधरी चरण सिंह हरियाणा कृषी महाविद्यालय हिसार हे पहा आशियातील सर्वात मोठे कृषी विद्यालय आहे. प्रश्न क्रमांक 18 ICDS याचे पूर्ण रूप काय आहे? तर पहा ICDS याचे पूर्ण रूप काय आहे तर ते इंटिग्रेटेड चिल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस हे ICDS याचे पूर्ण रूप आहे. प्रश्न क्रमांक 19 अग्रणी बँक योजना कधी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 सन 1979 मध्ये अग्रणी बँक योजना ही सुरू झालेली आहे. प्रश्न क्रमांक 20 आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा सांगली या ठिकाणी.
तर आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना, तर साखर कारखान्याचं नाव काय आहे तर वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना. लक्षात ठेवायचं आहे कोणतं नाव आहे तर ते वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी कारखाना. तर हा कारखाना पहा महाराष्ट्रातील सांगली या जिल्ह्यामध्ये आहे. तर पहा सर्वाधिक ऊस उत्पादनामध्ये उत्तर प्रदेश कोणता आहे तर उत्तर प्रदेश हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे सर्वाधिक ऊस उत्पादनामध्ये. तर आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना हा प्रवरानगर या ठिकाणी होता. प्रश्न क्रमांक 21, लोकसभेची कमाल सदस्य संख्या किती निश्चित करण्यात आली आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 552. किती आहे 552. लोकसभेची कमाल सदस्य संख्या ही 552 निश्चित करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे ICDS योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एकूण किती प्रकारच्या सेवा पुरवल्या जातात. तर पहा ऑप्शन क्रमांक 4 ICDS या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एकूण 6 प्रकारच्या सेवा या पुरवलेल्या जातात. पुढील प्रश्न पहा प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियान योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याच्या कोणत्या तारखेला गर्भवती महिलांना निशुल्क प्रसवपूर्व सेवा प्रदान केल्या जातात. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 9 तारखेला. तर पहा प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियान योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला कोणत्या 9 तारखेला गर्भवती महिलांना निशुल्क प्रसवपूर्व सेवा प्रदान केल्या जातात. प्रश्न क्रमांक 24 पंचगंगा ही नदी कृष्णा नदीला कोणत्या ठिकाणाहून येऊन मिळते. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 नरसोबाची वाडी. तर पंचगंगा ही जी नदी आहे तर ही नदी कृष्णा नदीला नरसोबाची वाडी या ठिकाणाहून येऊन मिळते. प्रश्न क्रमांक 25 केंद्र शासनाने ग्रामीण भागाच्या विकासासाठी सन 1952 मध्ये कोणता कार्यक्रम सुरू केला. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा समुदाय विकास कार्यक्रम. तर केंद्र शासनाने ग्रामीण भागाच्या विकासासाठी कधी केला तर ते सन 1952 मध्ये समुदाय विकास कार्यक्रम सुरू केला. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणता दिवस हा राष्ट्रीय पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 4 24 एप्रिल हा जो दिवस आहे तर हा दिवस राष्ट्रीय पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 27 भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार भारताच्या राज्यक्षेत्रात सर्व एकरूप नागरी संहिता लाभावी यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 भारतीय राज्यघटनेच्या पहा कलम 44. कोणतं कलम आहे तर ते 44. भारतीय राज्यघटनेच्या कलम 44 या कलमानुसार भारताच्या राज्यक्षेत्रात सर्व एकरूप नागरी संहिता लाभावी. कशासाठी तर सर्व एकरूप नागरी संहिता लाभावी यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. कलम कोणता आहे तर कलम 44 हे आहे. पुढचा प्रश्न पहा बालके व गरोदर स्त्रियांच्या लसीकरणाच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली मिशन इंद्रधनुष्य योजना डॅश रोजीपासून सुरू करण्यात आली. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 25 डिसेंबर 2014. तर बालके व गरोदर स्त्रियांच्या लसीकरणाच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली मिशन इंद्रधनुष्य योजना 25 डिसेंबर 2014 रोजीपासून सुरू करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या रोगाच्या उपचारासाठी DPT लसचा उपयोग होतो. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा डांग्या खोकला. तर डांग्या खोकला या रोगाच्या उपचारासाठी DPT या लसचा उपयोग होतो. प्रश्न क्रमांक 30
MICR म्हणजेच डॅश होय. तर पहा MICR म्हणजेच मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकॉग्निशन हे MICRचा फुल फॉर्म आहे. प्रश्न क्रमांक 31. अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया व स्तनदामाता यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने खालीलपैकी कोणती योजना सुरू करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना. तर पहा महिला भगिनींनो, ज्या अनुसूचित क्षेत्रामध्ये गरोदर स्त्रिया आणि स्तनदामाता राहतात तर त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत गर्भवती महिला व स्तनदामाता यांना किती उष्मांकयुक्त आहार पुरवला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 600 उष्मांक. तर पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत गर्भवती महिला आणि स्तनदामाता यांना पहा 600 उष्मांकयुक्त आहार पुरवला जातो. प्रश्न क्रमांक 33. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार बालक म्हणजे डॅश होय. तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलगा किंवा मुलगी. तर पहा बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार बालक म्हणजे 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलगा किंवा मुलगी होय.